जय हिंद मित्रांनो, हे आहे परळी शहरातील HP गॅस डिस्ट्रीब्युटर. मित्रांनो, आपण जी ही सिलेंडरची आता लाईन पाहत आहात ती अशा प्रकारे अशी दाखवा लाईन पाठीमागे. ही लाईन सिलेंडरची आणि हा सर्वसामान्य वर्ग जो कष्ट करून खाणारा गरीब माणूस आहे, तर त्याला सकाळी 5:30 वाजल्यापासून इथं बसावं लागतं. आणि परळी शहरामधल्या जे मातब्बर, मोठे व्यापारी, हॉटेल्स मालक यांना घरगुती वापराचे सिलेंडर हॉटेल्स मालकांना हे ब्लॅकमध्ये परळी शहरामध्ये असा धंदा हा जेव्हापासून हे गॅसची टंचाई निर्माण झाली तेव्हापासून हा असाच चालू आहे. आज एक सिलेंडर काही जणांना तर आता तर जसं की या मावशी म्हणल्या की एका ठिकाणी तर एक गॅस एजन्सीवाले 1300 रुपयाला सिलेंडर म्हणले. बरोबर आहे का मावशी? हां, तर आपण विचार करू शकता की जिथं सामान्य माणसाला आज 50-50 रुपयासाठी तो परेशान आहे आणि त्याला असं गॅसला लाईनला ताटकळत ठेवायचं आणि ब्लॅकमध्ये गॅसचा काळा बाजार करून म्हणजे सामान्यांचा कुणीही वाली नाही. तर याकडे माननीय तहसीलदार, बीड जिल्ह्याचे कलेक्टर आणि आमदार धनंजयजी मुंडे, पंकजाताई यांनी लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर असं ह्या गॅसची होणारी काळाबाजारी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. जय हिंद, जय भारत.